तर नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सेट GS मेडिकल कॉलेज अँड KM हॉस्पिटल मुंबई याचा कट ऑफ पाहणार आहोत. तर हे कॉलेज आपल्या महाराष्ट्रातील जवळपास नंबर 1चं कॉलेज आहे आणि हे 1926 मध्ये याची स्थापना झाली होती. त्यानंतर एम्समध्ये जर ॲडमिशन नाही मिळालं तर विद्यार्थी ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतात, म्हणून हे आपल्या राज्यातील एक टॉपचे कॉलेज मानले जाते. तर ST कॅटेगरीसाठी जी ॲडमिशन झालं होतं तिसऱ्या राऊंडला, त्याची रँक होती 2,37,416 आणि त्या रँकवर मार्क होते 386. तर SC कॅटेगरीला 61,055 या रँकवर हे GSMC मेडिकल कॉलेज मिळालं होतं. त्या विद्यार्थ्याला मार्क होते 492. त्यानंतर कास्ट येते विजय कास्टच्या विद्यार्थ्याला ज्याची रँक होती 8,419 व त्याला मार्क होते 560, त्याला हे कॉलेज मिळालं होतं तिसऱ्या राऊंडला. त्यानंतर NTBसाठी 12,047 इतकी रँक होती व मार्क होते 550. त्यानंतर NTC कॅटेगरीसाठी मार्क होते 573 आणि रँक होती 4,866. त्यानंतर NTD कॅटेगरीसाठी 8,518 इतकी रँक होती व मार्क 560 होते. तर यानंतर OBC कॅटेगरीसाठी जर पाहिलं तर 6,013 इतकी रँक व 567 मार्कावर या विद्यार्थ्याला GSMC मेडिकल कॉलेज मिळालेलं होतं. त्यानंतर SCBC कास्टसाठी 6,714 इतकी रँक होती तर 565 मार्क पडले होते. त्यानंतर EWS कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 553 मार्कावर 11,035 इतकी रँक होती. त्यानंतर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 2,571 रँकवर कॉलेज मिळालं होतं व मार्क होते 587. तर तुम्ही मार्कवर जास्त लक्ष न देता तुम्ही रँकवर लक्ष द्या, कारण की रँक ह्या चेंज होत नसतात. म्हणजेच जितक्या रँक असतात त्या रँकवरच जवळपास कॉलेज मिळतं, परंतु मार्क हे पेपरच्या डिफिकल्टी लेवलवर डिपेंड असतात. त्यामुळं मार्कवर जास्त लक्ष न देता रँकवर तुम्ही लक्ष द्या.